घ्यावे, आमच्या भाऊसाहेबांना लवकरात लवकर सुटका करावी। नाही त्यांनी सुटका केली तर आम्ही कोणत्याही लेवलला जाऊ शकतो, त्यांनी आम्हाला हलक्यात नाही घ्यावे, हीच आमची एवढी विनंती आहे। प्रशासनाला एकच विनंती आहे, जो अत्यंत घाणेरडेपणा आणि खोटारडेपणा केलेला आहे याला फक्त न्याय मिळावा, खऱ्याला न्याय मिळावा एवढीच आमची विनंती आहे। 27 मई 2025 को हमारे गांव में नया नल कनेक्शन लेने पर एक मामूली झगड़ा हुआ था, जबकि मेरे पति के उस झगड़े से कोई संबंध नहीं थे। इस झगड़े का फायदा पालक मंत्री जय कुमार रावल ने उठाया और उनके निर्देश पर मेरे पति और 2 बच्चों के खिलाफ डकैती, हत्या जैसे गंभीर अपराध दर्ज किए गए। साथ ही उन्हें तत्काल गिरफ्तार करके डोंडाईचा पुलिस स्टेशन ले जाया गया। पुलिस प्रशासन रोज अन्याय हो रहे, चोरी हो रही के खिलाफ कोई कार्रवाई नहीं करती और मेरे खिलाफ मामला दर्ज कराने से पहले मुझे 6-7 घंटे तक थाने में बैठा कर रखा। इससे पहले मेरे पति और 2 बच्चों के खिलाफ कोई अपराधी रिकॉर्ड नहीं है। सत्ता का दुरुपयोग करके विधायकों ने मेरे पति और मेरे परिवार के अंत का बदला लेने की साजिश रची है। धुले जिले के सिंखेड़े निर्वाचन क्षेत्र में आगामी जिले परिषद और ये साजिश ऐसे समय रची गई है जब पंचायत समिति डोंडाईचा, नगर पालिका सिंखेड़ा नगर पालिका के चुनाव नजदीक है। राजनीति दबाव के कारण मेरे पति श्री कामराज जगदीश निकम और 2 बच्चों के खिलाफ दर्ज किए गए झूठे मामले। मेरे पति श्री कामराज निकम एक पूर्व जिला परिषद सदस्य है और सिंखेड़े तालुके में उनका बड़ा जनसंपर्क है। उनके दोनों बेटे इंजीनियर्स हैं। वो 32-33 वर्ष तक भारतीय जनता पार्टी के साकार्य कार्यकर्ता थे। मेरे पति ने अपने जीवन के महत्वपूर्ण समय भारतीय जनता पार्टी के लिए काम किए। उन्होंने पार्टी के विकास के लिए अपना जीवन बलिदान कर दिया, लेकिन कुछ मतभेदों और कुछ विकास के मतभेदों के कारण मेरे पति जुलाई 2024 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में शरद चंद्र पवार में शामिल हो गए। साथ ही उन्हें और मेरे बच्चों के खिलाफ गंभीर झूठे मामले दर्ज कराने की धमकियां मिल रही थी। साथ ही उन्होंने भविष्यवाणी की थी कि आज या कल मेरे और मेरे बच्चों के खिलाफ झूठे मामले दर्ज किए जाएंगे। जय कुमार रावलने माझा पती, माझे मुलं यांच्यावर खोटा आरोप केला। सोन्याचे दागिने, पिस्तूल वगैरे असे दाखवून, ही दहशत दाखवून 10 मिनिटात माझ्या पतीला त्यांनी अटक केली आणि 2 कोटीचा फरार झाला, तरी त्याच्या 10 दिवसात कारवाई करत नाही। माझ्या मुलांनी, माझ्या पतीने गावाचा पाण्याची टंचाईचा विषय सोडला, तरी त्याने 10 मिनिटात अटक केली। हे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही मागणी मागे केली नाही तर आमच्या बामण्याच्या, सिंखेडच्या तालुक्याच्या महिला सगळे आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। प्रशासकाने दखल घेतली नाही की 10 दिवस झाले तरी काय करत नाही आणि कामराज भाऊसाहेब हजर होते तरी पाणीसाठी, तरी त्या लोकांनी भाऊसाहेबांना 5 मिनिटात उचलला। कामराज भाऊसाहेब निकम यांच्या घरची भरपूर झडती घेतली। माझ्या सुना लेडीज घरात असून सुद्धा अधिकारी खाटांवर बेडवर कुदून सुद्धा घराची झडती घेतली। असे प्रशासक कसे जागे झाले, आता कसे ते हे करत नाही। कामराज भाऊसाहेबांनी काही केलं नसता खोटा गुन्हा हे दाखल केलं, याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। प्रशासकांना जागे आणि सगळ्यांनी लक्ष देऊन आम्ही महिला जागे होण्याशिवाय राहणार नाही। जयकुमार रावलने आम्ही त्यांना 5-6 वेळा मंत्री केलं, तरी त्याने हे आमचं कामराज निकम हे त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांनी त्यांचा फेड केली। हे आम्ही महिलांनी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। त्यांची दहशत बंद झाली नाही तर महिला पुढे झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी सांगून ठेवतो। कामराज निकमांची सुट्टी केली नाही तर उद्या आम्ही पोलीस स्टेशनला उद्या दगडफेक केल्याशिवाय राहणार नाही आणि गडीच्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। हे माझं बोलून मी 2 शब्द थांबवतो। याच्या पुढे काही झालं नाही तर मी त्यांना अधिकाऱ्यांना PSI वगैरे यांना कोणाला सोडणार नाही। जे सत्य असेल, त्यांनी जेव्हा आम्हाला पंचनामा केला तेव्हा आमच्याकडचा हे काही सदस्याला बोलवलं नाही, ते साहित्य ठेवतात, तेच उचलतात, ही खोटी बातमी होते। सिंखेडा तालुक्यात धुळ्यात कधी अशी दहशत चालली तर पुढे कोणता मंत्री आमदार होऊ शकणार नाही, हे बोलून मी 2 शब्द थांबतो। दाखवताय आणि जे भाऊसाहेब आहे त्यांच्यावर दहशत करताय त्यांची, आणि जे सामान्य माणसं आहे एवढे मोठे नेते राहून त्यांना जर त्यांची दहशत दाखवताय, सामान्य माणसाची काय गती होणार आहे? सामान्य माणसाची गती काय होणार आहे? आम्ही तर आमचं पाऊल उचलणार आहे, पण आम्ही फक्त सत्यात घाबरतोय। सत्यात का घाबरत नाहीये की नको आपल्या गावाचं नाव खराब होईल, आमचं नाव खराब होईल, आमच्या
भाऊसाहेबांचं नाव खराब होईल. आमचे भाऊसाहेब काय म्हणताय की नाही, थांबून घ्या, आपण सत्तेतच घेऊ, जे आपले जे व्यवहारात आहेत ते करू आपण. हे गैरवापर करताय सत्तेचा. काही भांडण झाले नाही, त्यांनी हाताने कपडे फाडले, हाताने पडून गेला, तिथं कारवाई केली आणि 11 वाजता गावात सगळ्या पूर्ण गावाला हेरा मारला आणि परत सगळ्या गावात पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बोलवले, सगळे लोक आले, प्रत्येकाच्या घराची झर्दी घेतली आणि पूर्ण गाव जागं होतं आमचं. आम्ही तेव्हाच काही त्यांच्यावर कंप्लेंट केली असती, पण आम्हाला भाऊसाहेबांनी रोखून घेतलं. का रोखून घेतलं? ते आपल्या गावाचं नाव खराब होईल म्हणून आम्हाला रोखून घेतलं. ते जर त्यांना म्हणे ते एवढे जास्त झाले, सिरियस झालेले, तो जर सिरियस झाला असता तो घरी, माझ्या घरासमोर त्याचं घर आहे, तो रात्री जेवायला कशा घरी येतो, त्याच्या वाईफला भेटायला येतो, त्याच्या आईला भेटायला येतो, तो सिरियस आहे ना, त्याला खून आता दाखल केलेला आहे ना. आमची मागणी, आमचे भाऊसाहेब सुखरूप घरी यायला पाहिजे, ही आमची मागणी. जर भाऊसाहेब घरी आले नाही तर उद्या एवढं मोठं आंदोलन होईल शिंदखेडा तालुक्यात. या नेत्यांना काय वाटतंय, त्यांच्या सत्तेचा गैरवापर करता येते. 30-35 वर्षापासून कामराज भाऊसाहेब त्यांच्या सोबत होते, तेव्हा त्यांनी कसा गैरवापर केला नाही, तेव्हा त्यांना हे भाऊसाहेबांचे मुलं कसे चांगले वाटले. तेव्हा ते भाऊसाहेबांची मुलं मोठे जागेवर आहेत, मोठे आहेत, असे तसे. ते स्वतः आमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस भाषणं दिलेले आहेत आणि आता ते कसं काय खुनी झाले, आता ते कसं काय पिस्तूल वापरायला लागले. 40 वर्षापासून यांना तेव्हा कसं काय पिस्तूल दिसले त्यांच्या मुलांजवळ, आता कसं काय पिस्तूल दिसले. हे गैरवापर त्यांच्या सत्तेचा करताय आणि दमदाटी करताय. आणि आम्ही काय घाबरणारे लोक नाही. आमचे भाऊसाहेब आहे ना, जे सत्तेत आहेत ना, ते आम्हाला तर आम्ही भरपूर प्रोत्साहन करतोय त्यांना, पण ते आम्हाला सांगताय आपल्या गावाचं नाव खराब होईल म्हणून आम्हाला थांबून ठेवलेलं आहे. इथं आम्ही हे रावल जे करताय का त्यांना तर 2 दिवसात दुसऱ्या दिवशी दाखवून दिलं असतं आम्हाला काय करायचं होतं ते. ते शिंदखेडा तालुक्याचे गटनेते झालेले आहेत ना, धुळ्याचे गटनेते झालेले आहेत ना, म्हणून त्यांच्या पावर दाखवता येते. आणि त्यांनी गडीवर जायची आत्महत्या करेली सूट आमना पोरे दोन्ही बी आणि भाऊसाहेब बी कालीन भरून दिन 2 दिन जर नाही होणार आम्ही आत्महत्या करायला तखेच असू. 35 वरीच आहे ना, 35 वरीच आहे ना, त्याने सहकार्य करेल. त्यांनी आमच्यावर विनाकारण खोटे आरोप केले. तर कलेक्टर साहेबांना आमची एवढी विनंती की त्यांनी आमचे गुन्हे परत घ्यावे, आमच्या भाऊसाहेबांना लवकरात लवकर सुटका करावी. नाही त्यांनी सुटका केली तर आम्ही कोणत्याही लेवलला जाऊ शकतो. त्यांनी आम्हाला हलक्यात नाही घ्यावे, हीच आमची एवढी विनंती. प्रशासनाला एकच विनंती आहे, जो अत्यंत घाणेरडेपणा आणि खोटेरडेपणा केलेला आहे, याला फक्त न्याय मिळावा, खऱ्याला न्याय मिळावा एवढीच आमची विनंती आहे.